असं. चले काय खायलास रे? तूप, चटणी, भाकरी. पण तू किती पण व्हरायटीज खा, छोले भटुरे खा किंवा पनीर चिकन काही किती बी खा, पण ह्या जे त्याल चटणी भाकरीमध्ये जी मजा आहे ना बाबा कशात नाही नाही, खरंच सांग हा बाबा. ना बाई. हा? हा ना. एकदा पण मला तरी तेल चटणी भाकरी नाही आवडत, मला तूप तेल चटणी. असू दे किंवा तूप असू दे हा हा किंवा लोणी असू दे, हा 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 लोणी बाई. लोणी सोबत तर एवढं क्रेझी लागतं ना बाबा. क्रेझी बाई काय. कधी तर एकदा असं खाऊ वाटतं ना हा आपल्याला. ना यार, मला मी कधी आठवड्यात एकदा तरी खातोच बाई. पण जेव्हा भाकरी खातो त्यालाच इझी फिलिंग समजू शकते. हा ना. हा? पण याच्यासोबत ना चुलीवरची कडक कडक भाकरी पाहिजे. आणि त्यावरती असं लोणी ठेवायचं आणि मग चटणी टाकायचं. हम्म. काय क्रेझी लागतं ना बाबा. खाणार पाल लागतं. खाल्लं मी पोट भरणं माझं. कडक भाकरी पाहिजे. हा. ठीक आहे, त्याच्यावरती पाहिजे ताजं लोणी. लोणी आणि त्यावर टाकायचं चटणी. त्याच्यावर टाकायची चटणी, भाकरीला एक तुकडा घ्यायचा. आणि असा त्याच्यावरून भारी म्हटलं तर ती लसूण चटणी असते ना, आय आय आय. आणि त्यात जर लसूण चटणी आणि किंवा ह्याची पण आपली शेंगदाण्याची शेंगदाण्याची चटणी. अरे विषय बापरे. विषय संपला अरे विषय. बापरे. त्याच्यामुळे काहीच नाही बाबा. चुलीवर केलेली भाकरी कडक 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 कडक. ती वाली भाकरी नाही, जी भाकरी करून परत चुलीच्या धगीला शेकवतात गेला माहिती का? त्याला तोड नाही बाबा, त्याला आणि ती तोड. भाकरी अशी झालेली असते, फुगलेली असते बरोबर. तव्यासारखी झालेली असते अशी. crazy बाई. आणि मम्मी हात मारते गरम भाकरी झाली. हा बघ, मस्त बाई. पण मम्मीची किंमत पुण्यात आल्यावर समजते बाबा, आईची किंमत. नाही मला तर भारी वाटतंय बाई. किती हरामी रे, किती हरामी. तेवढं आमची मम्मी शिवाजी मला भारी वाटतं, मला नाही वाटत. एक भाकरीसाठी एवढं संधी करू शकत नाही. ते नको भाकरी खायला मला, मी खातो रोज खातो. खुश आहे मी. मम्मीला दाखवतो रोज व्हिडिओ जरा. दाखव की मम्मी पण खुश आहे मी. नाही ते क्रेझी बाबा तुला क्रेझी. माहिती आहे का, कोणाला ही गोष्ट माहित नाही, पण मी हे चमनप्राश आहे बघ, हं. ते आणि भाकरी पण खातो. चोमनप्राश आणि भाकरी. हा. हे येडा वेडा लागे काय? अरे खरंच तर हे कुठनं तुला लॉजिक काढला? मी लहानपणापासून खातो. हे चोमनप्राश आणि भाकरी. होय. अरे येडा कांडो आहे का रे तू? अरे खरंच लहान असल्यापासून खातो मी. बघ ना, आता तुला डबे दाखवले असते चमनप्राश, माझ्याकडे लय आहेत. लहान असल्यापासून खातो, घरातले देत होते मला. हे तुला कॉम्बिनेशन अरे मी लहान होतो, मला नव्हतं माहिती. हे तू कुणाला विचारला? अरे विचारलं नाही कुणाला. हं? अरे लय क्रेझी लागतं. अरे बापरे. आज तू नाही खाल्ला? नाही बाबा. अरे भाई लय क्रेझी लागतं भाई, तू दाखवतो. चमनप्राश आणि भाकरी. हा. आई, मी तर नाही खाल्ला बाबा कधी अरे लय काय. क्रेझी लागते भाई, लोकांना नाही माहिती. काय 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 तू कॉम्बिनेशन करशील आणि काय अरे लय भारी. तू खाऊन बघ, घरी जा आता, नंतर खा मग. तू हं. खाऊन बघ आणि मला सांग. असं कोण ट्राय केला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा ना. अरे डब्यातलं घेऊन येतो तुम्ही शाळेला ये. हे, डब्यातलं घेऊन येतो तुम्ही शाळेला ये. हे मला नाही सांगितलं कधी तू. नाही किती हरामी रे, किती हरामी. नाही, हा? लय महाग आहे ते. किती हरामी रे तू. पण मला भार लागते, गोड गोड मस्त लागते. ठीक लहान आहे. असं असताना तुम्ही कोण अरे कॉम्बिनेशन लहान केलं असताना- तर कमेंट मध्ये सांगा आणि त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. अरे लहान असताना भाकरी खात नव्हतो. हा. तर माझी मम्मी हे जाम चपाती खातात. हा जाम चपाती खायला. जाम चपाती खातात, मी जाम भाकरी खात होतो. हम्म. ठीक आहे, आणि ही चमनप्राश आणि भाकरी खात होतो. आता तू चमनप्राश सोबत भाकरी खाल्लास तर हम्म. भाकरी लागते गोड, आणि तुला फक्त चमनप्राशचा टेस्ट येतो, भाकरीचा टेस्ट येत नाही तोंडात. ओके, म्हणजे मम्मीला तुला भाकरी खायला शिकवायची. भाकरी खायला शिकवत होती, चमनप्राश सोबत घालून शिकवत होती. हो, ह्याच्यात तू- मम्मीचं प्रेम होतं म्हणून तू खाऊन बघ, आता पण तू भाकरी खा, चमनप्राशला हा. लावून तुला फक्त चमनप्राशच लागतं, भाकरी नाही लागत कुठंच. ओके असं वाटतं गोड गोड चमनप्राशच खातोय. Good, टेक्निक good. भाई, टेक्निक.